रिसेवाडी इथं आयोजित सरपंच चषक स्पर्धेचा मानकरी जय भवानी संघ तर उपविजेता प्रबुद्धनगर संघ ठरला। विजेते संघाला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं। रिसेवाडी येथे स्वर्गीय चिमासाहेब जगदाळे कॉलेजवर सरपंच चषक 2024 भव्य हाफ पिच डे नाईट स्पर्धांचं आयोजन क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं करण्यात आलं होतं। या स्पर्धेचं उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोददादा पाटील, दत्त साखर कारखान्याचे संचालक अनंत धनवडे, माजी उपसरपंच अभिजित जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य युवा नेते चेतन गवळी यांच्या हस्ते झालं होतं। यावेळी 10 संघांमध्ये 4 दिवस झालेल्या सामन्यात अंतिम सामना जय भवानी संघ आणि प्रबुद्धनगर संघामध्ये झाला। नाणेफेक जिंकून प्रबुद्धनगर संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। यावेळी प्रथम फलंदाजी करताना जय भवानी संघानं 5 षटकांमध्ये 77 धावांचा डोंगर उभा केला। 78 धावांचा पाठलाग करताना प्रबुद्धनगर संघाने 48 धावांपर्यंतच मजल मारली। 30 धावांनी जय भवानी संघाने विजय मिळवत सरपंच चषक 2024चे मानकरी ठरले, तर उपविजेतेपद प्रबुद्धनगर संघाला मिळालं। विजेत्या खेळाडूंनी फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष केला। कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, सरपंच चित्राताई सुतार, माजी सरपंच धनाजी जगदाळे, ऋषिकेश शिंदे, रमेश खिरुगडे, विनायक काळे यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिकं देण्यात आली। यावेळी बेस्ट बॅट्समन संकल्प शिंदे, बेस्ट बॉलर प्रतीक कांबळे, नवोदित खेळाडू म्हणून आरव कांबळे, सौरभ कांबळे यांना देण्यात आलं। या स्पर्धेसाठी रिसेवाडी क्रिकेट असोसिएशनचे मयूर सुतार, आकाश नाईक, संदेश माने, राहुल शिंदे, प्रशांत शेंडगे, अविनाश घोरपडे, योगेश खिरुगडे, अमोल सुतार, गणेश सुतार, संतोष केंगार, धैर्यशील जगदाळे, सागर केंगार, सूरज इंग्रजले, अवधूत खिरुगडे, शुभम कदम, श्रीधर शेट्टी, रमेश सुतार, शिरीष सुतार यांच्यासह असोसिएशनचे कार्यकर्ते उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी रिसेवाडीहून संदीप अडसूळ।